जागा वाटपासंदर्भात बैठक होत आहे, वरिष्ठ नेते आता विशेष लक्ष देत आहेत. ही निवडणूक आता महत्त्वाची निवडणूक बनलेली आहे, काय सांगता? यशस्वी निवडणूक प्रमुख आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब आज संभाजीनगरमध्ये आलेले आहेत आणि मराठवाड्यातील सर्व महानगरपालिकांचा आढावा ते घेत आहेत आणि शिंदेसोबत युती होणार आहे. त्या संदर्भात आमचं परभणी महानगरपालिकेचं आणखीन प्राथमिक चर्चा झालेली, पण फायनल चर्चा आणखीन व्हायचं बाकी आहे. बरं, याला तिढा म्हणावा लागेल का? कारण साध्या भाषेत जर पाहिलं गेलं तर जागा वाटपासंदर्भात सोबतचे पक्ष आहेत, युती तर करायची आहे, मात्र जागेची अपेक्षा तर बऱ्याच पक्षांना, तुमच्या सोबतच्या लोकांना, तुम्हालाही खूप चांगली मोठी आहे. नाही, तो तिढा शांतपणे सुटेल असं वाटतं. पण परभणी जर बघितलं तर अजित पवारांचे राष्ट्रवादी तुमच्यासोबत असणार आहे? नाही, आम्हाला शिंदे सेनेसोबत युती आम्ही करणार आहोत, शिवसेनेसोबत. बरं, ताई, एक रायगडमध्ये घटना अशी घडली की नवनिर्वाचित नगरसेवक महिला जे आहेत त्यांच्या पतीचे निर्मुखून करण्यात आलं. राजकारणामध्ये कुठेतरी हेवे दावे असतात किंवा नकळत कुणाची मनं दुखावली जातात, पण अशा प्रकारची कृत्य करणं कसं वाटतं? ते बघा, हे अतिशय चुकीचं आहे. अशा पद्धतीचं एवढं टोकाचं राजकारण कुणीही करू नये. शेवटी निवडणुका असतात, आपण निवडणुका निवडून येण्यासाठी सगळं काही प्रयत्न करत असतो, परंतु असा द्वेषाचं राजकारण कुणीही करू नये. परभणीमध्ये तुम्हाला किती अपेक्षा आहेत? नाही, परभणीमध्ये बघा, आम्ही 8 नगरसेवक मागच्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे होते आणि यावेळेस आम्ही चांगलं परफॉर्म करू. आजच सांगणं काही योग्य होणार नाही, कारण की जागा वाटपामध्ये सुद्धा 65 पैकी किती जागा आम्हाला मिळतात, किती जागा शिवसेनेला दिल्या जातील किंवा आग्रह त्यांचा होईल, ह्याच्यानंतर सगळं काही गोष्टी ठरणार. स्थानिक कार्यकर्त्यांचं जसं म्हणणं आहे की भाजपची ताकद वाढलेली आहे. शिवसेना जी पहिली होती ती आता राहिलेली नाही, ती अर्धी झालेली आहे. त्याच्यामुळे 65 पैकी किमान 35 जागा ह्या भाजपला मिळायला पाहिजे आणि तेवढे जो काही सर्व्हे झालेला आहे त्या सर्व्हेमध्ये पण असं जे नावं आलेले आहेत की जवळपास 30 ते 35 सक्षम उमेदवार तुमच्याकडे आहे. मग तुम्ही तोडजोड करणार का 35 जागा तरी किमान मिळणार हे विचार? नाही, आम्ही तर जास्ती जागा 100% भाजपलाच मिळणार, कारण मोठा आणि भाजपकडेच मतदारांचा सुद्धा कौल आहे. ह्याची जाणीव सुद्धा आमचे स्थानिक जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांना सुद्धा आहे. त्यांच्याशी आमचं पहिली बैठक झालेली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपण जास्त तानातानी होईल असं नाही, सामंजस्याने आपण हा तिढा होईल असं करायचं नाही. एका मनाने, एका विचाराने ही निवडणूक लढायची असं आमचं ठरलं. हां, 35च्या वरतीच आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. ताई, एक महत्त्वाचं म्हणजे बरेच जणांना भाजप आवडायला लागलाय, बरेच जण भाजपमध्ये इन्कमिंग करतायत, मात्र जेव्हा जागा वाटप किंवा अपेक्षा घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांची थोडी कुठंतरी मनधरणी किंवा जुन्या लोकांचं मन जपण्यात कुठं हे बघा, कसं एक जागा असते आणि इच्छुक अनेक असतात. आणि भाजप, तुम्ही जसं म्हणलात तर तसं प्रत्येकाला आज भाजपचं तिकीट मिळावं अशी अपेक्षा आहे, कारण की जे जनतेमध्ये काम करतात त्यांना माहिती आहे जनतेचा विश्वास हा फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ह्यांच्या कामावरती, ह्यांच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभार्थी जो आहे तो भाजपला कदापि सोडू शकत नाही. म्हणून सगळ्यांची धडपड असते की भाजपाचा उमेदवारी मिळावी. नव्याला संधी मिळाली तर जुने कुठेतरी नाराज होतात. हो, निश्चितच तसं होतं, परंतु आमच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि राज्याच्या नेतृत्वाने ठरवलेलं आहे की आम्हाला जुने जाणते लागतातच मार्गदर्शक म्हणून, पण जास्तीत जास्त तरुणांना संधी आपल्याला ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये द्यायची आहे. परंतु मग ते नव्याचं जुन्याचं नाराजीच कसं मिटवणार? नाही, नाराज जरी झाले काही मंडळी तरी त्यांना माहिती असतं की निवडणूक जिंकून येण्यासाठी नाराजी जास्त दिवस ठेवणं चांगलं नाही आणि म्हणून ते 2-4 दिवसात नाराजी विसरतात आणि कामाला लागतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.